ह्याला केटी लागले, केटी भरायला याच्याकडे पैसे नव्हते आणि काल नाही ना स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटला ब्लू टिक लावून घेतला. बघा हा तो इकडे 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 ब्लू टिक लावून घेतला याने इंस्टाग्राम अकाउंटला स्वतःच्या. हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाइस, आज आहे आपल्या डेली ब्लॉगिंगचा डे 6 आणि 5 दिवस लवकर गेले. मला वाटलं नव्हतं इतकी इझिली जातील. थोडेफार स्टार्टिंगला हॅक्टिक वाटले पण झाले बरोबर. आता उद्या एक लास्टचा दिवस बाकी आहे, मग त्याच्यानंतर आपलं चॅलेंज सक्सेसफुली कंप्लीट होईल. आणि आज सॅटर्डे, तर बघू आज काय प्लॅनिंग बनते का आपली संडेला मित्रांसोबत बाहेर जायची. आता कॉलेजलाच चाललो आहे. त्यांच्यात आता कोण आहेत आणि कोण नाही ते पण मला काय माहिती नाही. डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन बघू कोण येतं आणि कोण नाही. हा शिवरात्रीसाठी बघा मंदिर पूर्ण सजवलं आहे, आतमध्ये झुंबर वगैरे लावलं आहे. तो गाईज आता आमचा लेक्चर ऑफ गेला अँड 12th वाल्यांची एक्झाम होती म्हणून आयुष्य गायब झाला आहे. आणि आपला फ्रेंड आला नवीन, आत्ता स्लीव झालो सगळं या मातीमध्ये. स्केटी एक्झाम होती मॅथ्सची आणि ह्याला आम्ही आता विचारतोय काय आन्सर लिहिलेत म्हणून. नंतर असतं ते कॅबिनेट रिसिप्ट. कसा गेला पेपर? मस्त गेला. रिझल्ट मध्ये समजेल. लास्ट टाइम पण असंच बोललेलं रे तुला. आठवत आहे का तुला? आम्हाला आठवत आहे भाई अजून. माझ्याकडे असं यायचं माहिती का, ब्रो माझा एकदम चांगला गेला आणि मी डिप्रेस असायचो की भाई चांगला कसा गेला, माझी लावून बघितलं का, हा डिप्रेस असायचा तुझा पेपर चांगला गेल्यावर. यही दोस्ती आहे. किती गोष्टी बघा कशी आमची आहे. मस्त. तुझं चांगलं गेलं नाही रे, माझी पाठी की मी कुठं घाण केली नाही याच्या सारखे चांगलं ह्याच्यासारख्याचे चांगले मग आमचे का नाही जाते असं त्याला वाटायचं. समजलं का? काय करतो का तू आता आन्सर चेक? कॅबिनेट एक्सपेंडिचर पहिला. ठीक आहे, पहिला कॅपिटल रिसिप्ट होतं. दुसरं दुसरं काय होतं लिहिलं नाही. चल तिसरं बोल. वेजेस ऑफ हा हे आपलं कॅबिनेट एक्सपेंडिचर. हा चल, हा बरोबर. नंतर कॅबिनेट एक्सपेंडिचर चौथा. हा ठीक आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कॅपिटल लिहून आलं काय नाही, मार्क्स हा चुत्याच येते. पाचवं ठीक आहे. कॉस्टिंग डिस्ट्रिब्युशन फी आपला तो कॅपिटल रिसिप्ट. पुढे बरोबर आहे. पुढे सहावा काय लिहून आला? काय तर मी आन्सर चेक करतोय. आता बघू किती बरोबर आहेत आणि किती चुकीचे आहेत. टीचर आपला कोणता पण एक्सपेंडिचर आपले खूप आहेत, रिसिप्ट आणि रेव्हेन्यू दोन्ही आहेत. हा बोल कोणता? रिसिप्ट रेव्हेन्यू होता. रेव्हेन्यू शाबास. चल ठीक आहे. रिसिप्ट एक्सपेंडिचर कुठलाच नाहीये. प्लस नाहीये भाई, एक तर कॅपिटल आहे आणि रेव्हेन्यू आहे. तुम्ही नाही बोलला. एक मिनिट अरे थांब रे कॉन्फिडन्स काय भाई, ऐक, रिझल्टच्या आधी तुझे मार्क्स आम्ही मोजू शकतो माहितीये भाई. चल ठीक तर केटी में केटी लग गए आहे. गाइज. इकडे फिर. ह्याला केटी लागले, केटी भरायला याच्याकडे पैसे नव्हते आणि काल नाही ना स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटला ब्लू टिक लावून घेतला. बघा हा तो इकडे ब्लू टिक लावून घेतला याने इंस्टाग्राम अकाउंटला स्वतःच्या. भाई आम्ही लोक एक मिनिट शेवटी आता आपले सगळे मित्र आले ते बघा. 1 2 3 4 5 6 सगळे मित्र आले. आता आपण जाऊ एकदम मजा मस्ती वगैरे करू आणि मग जाऊ एकदम घरी. तसं पण आज सॅटर्डेच आहे, एन्जॉय करू आज. आज 14 फेब्रुवारी आहे. सगळे लोक स्वतःच्या गर्लफ्रेंडसोबत फिरत होते. आम्ही जे इकडे नल्ले जे मित्र फिरतोय बघा सगळे. नाही तर सोड, केटी पेपर में केटी लग गया भाई को. कॉल आला बघा, कॉल गाईज. भाई बंदा ब्लश करतोय बोलताना. बघा घर से फोन नहीं आया था, घरवाली का फोन आया था भाई. काहीतरी खोटं बोलतो नाही. रिटेक म्हणजे अरे काय आमचे चेहरे एकदम तसे झाले ना. घरातून फोनाला बोलतो पण घरात के ब्लॉग में फेस रिवील नहीं करता, मैंने इसका फेस रिवील कर दिया. भाई कुछ बोलेगा? एक मिनट भाई, मैं कुछ बोलूंगा तो बहुत कुछ थोडं वो भी बात थोड़ा सस्ता. इधर तक पहुंच जाएगा. नाही आम्ही फेस इकडे दाखव. आम्ही फेस रिव्हिल थोडं सस्त्या पद्धतीने केले. असं काही एकदम चांगलं नाही केलं. नेक्स्ट टाइम आपण चांगलं करू एकदम. बजरंगबली के पास ही बैठेगा, ऐसा बजरंग दल वाले वहाँ पे आके मारेंगे नहीं. बराबर ना भाई, प्लॅनिंग एकदम बराबर केली. मंदिर में बैठा था, ये अच्छा लड़का है. चले बाय. मी पण निघेन आता. आता रात्रीचे 8:30 झालेत आणि मला भूक लागली होती. पहिलं तर ठरवलेलं वडापाव वगैरे काहीतरी आणून खाईन. नंतर म्हटलं राहून दे, जेवतो डायरेक्ट. जेवण घेतलं मग आता.
गाईज मम्मी आता मार्केटला गेलेली आणि मम्मीची एक सिरियल चालू होती, तर मी पण ती थोडा वेळशीच बघत बसलो. आणि त्याच्यात आहे ना एक गोष्ट बघून इतकं घाण वाटत होतं ना, म्हणजे खरंच यार ह्या सिरियल म्हणजे ह्या ज्या सिरियल्स असतात ना त्याच्यामध्ये ती जी सासू असते ती स्वतःच्या सुनेला म्हणजे एकदम असं त्रास देण्यासाठी इतके इतके म्हणजे नेक्स्ट लेवलला एकदम काहीतरी असं करते ना, ते बघून एकदम हसायला येतं खरंच. आता मी पण तेच बघत होतो आणि ते ना प्रत्येक दिवशीच्या म्हणजे सॉरी प्रत्येक एपिसोड मध्ये वगैरे तेच चालू असतं त्यांचं की हा काय ना काहीतरी म्हणजे त्या लोक ती एक सासू असते ती स्वतःच्या सुनेसाठी काय ना काहीतरी वाईटच करत असते. तेच आता बघत होतो मला नंतर समजत म्हणजे विचार करत होतो मी यार हे लोक कशी बघतात, मम्मी वगैरे काय यांना बघायला आवडतं याच्यात. सो गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर ह्या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.